नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. 30 gram, 30 gram, 30 gram, 1 tablespoon, 50 gram, 1 handful. Again, this is 30 gram, 10 gram, 10 gram, 1 tablespoon. This is 20 chilies. And माझ्या सासूबाईंनी सर्व माप सांगितलं आहे. आता ते मी कढई ठेवून धने भाजायला ठेवले. सर्व साहित्य एक एक करून भाजून घ्यायचे. रसमसाठी जास्त साहित्य लागत नाही. रसममध्ये धने, जिरे, काळी मिरी, लाल मिरच्या, तूर डाळ एवढं साहित्य असतं आणि रसम ही खूप फायदेशीर ठरते. रसममध्ये जिरे आणि हिंग असल्यामुळे पोटासाठी खूप चांगले असते आणि रसम खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. काळी मिरी आणि धने असल्यामुळे सर्दी, खोकला यासाठी खूप फायदेशीर ठरते. घरगुती औषधच ठरते. आणि आता थंडी पण सुरू झाली तर या दिवसात रसम पिली तर खूप छान असते. थंडी आणि पावसामध्ये खूप छान असते रसम खाणं. तर थोडं कायम रसम रोज बनवतात. त्राचा त्रास असेल त्यांना ही रसम खूप फायदेशीर असते. कारण याच्यामध्ये मिरे, जिरे हे सर्व असते. त्यामुळे ही रसम थंडीमध्ये, पावसामध्ये खूप छान असते शरीरासाठी. हे सर्व कमी गॅसवर भाजून घ्यायचं आणि सर्व साहित्य एक एक करून भाजून घ्यायचं. जास्त करपून नाही घ्यायचं, थोडंसं असं हलकं हलकं भाजायचं आणि सर्व भाजून झाल्यावर हे सर्व साहित्य गार होऊन द्यायचं. मग मिक्सरमध्ये टाकून थोडंसं रवाळ वाटायचं, जास्त बारीक करायचं नाही. आणि ही रेसिपी खूप सोपी आहे आणि मोजक्या साहित्यामध्ये होणारी आहे. जास्त साहित्य पण लागत नाही याला. तर तुम्ही नक्की रसमचं व्हिडिओ टाकलेलं आहे कशी बनवायची रसम. फक्त त्याच्यामध्ये जी पावडर असते त्या पावडरची रेसिपी मी शेअर करते. ही रसम अशी बनवून ठेवली, रसम पोळी अशी बनवून ठेवली तर ही खूप काळ चालते. 1-2 महिने तरी टिकते चांगली. म्हणजे जास्त दिवस पण टिकते. आम्ही फक्त 2 महिन्याचं करून ठेवतो. मी नवीन असल्यामुळे मला थोडा बोलायचा प्रॉब्लेम येतो पण मी अजून नक्की प्रयत्न करेल पुढे. तर तुम्ही रसम नक्की ट्राय करून बघा. ज्यांना पचनाचा त्रास असेल त्या लोकांनी बिलकुल खाल्ली पाहिजे ही रसम. काही जास्त अवघड नाही बनवायची. रेसिपी मी पाठ ठेवली, व्हिडिओ काढला सॉरी. तर तुम्ही नक्की बनवा. ही रसम पुरी माझी सासू बनवत आहे. तर त्यांची ही रेसिपी कशी खाली आम्हाला नक्की सांगा. माझं कसं थोडंसं खराब असल्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम होतो. हे सर्व साहित्य भाजून घेतलं त्यांनी. मी शॉर्ट व्हिडिओ पण बनवते आणि लॉंग व्हिडिओमध्ये मी आत्ता रेसिपीचे व्हिडिओ टाकते. नंतर जशी जशी मला सवय झाली तसं मी ब्लॉग्स पण बनवायला प्रयत्न करेल. तुम्ही लोक प्लीज सपोर्ट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तरी ते हिंग टाकलं आहे. हिंग पण थोडंसं हलकं असे भाजून घेतले त्यांनी. लाल मिरच्या आणि कढीपत्ता हे सर्व साहित्य भाजून घेतलं. मी मूळची महाराष्ट्रातली आहे पण 2 वर्षापासून मी इकडं आली. लग्न झाल्यानंतर 2 वर्षामध्ये इकडं खूप काही शिकायला भेटलं. नवीन नवीन पदार्थ बनवायला भेटले, खायला भेटले सॉरी. इकडे जास्त चपाती, बाजरीची भाकर, ज्वारी असं काही खात नाही. जास्त राईस खाता. इडली, डोसा अशा चटण्या वगैरे बनवून ठेवतात आणि रसम ही रोजची असते. तर खूप छान आहे इकडचं जेवण. इकडचा अनुभव मी तुम्हाला नक्की शेअर करेन. जसे जसे मला समजायचा प्रयत्न करेल. यूट्यूबवर नवीन असल्यामुळे मला जास्त यूट्यूबचा माहीत नाही. पण जसे जसे व्हिडिओ बनवून तसे तसे मला माहीत झालं तसे मी नक्कीच प्रयत्न करेल. आता हे सगळं भाजून मिक्सरमध्ये वाटून द्यायचे सर्व. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि
मला सपोर्ट करा. आता त्यांनी सगळं हे साहित्य एका प्लेटीत टाकले. एक एक करून सर्व भाजून घेतले. आता हे थंड करायला ठेवते आणि आता त्यात वरतून थोडी हळद टाकली. शेवटती हळद टाकली. हे सर्व साहित्य गार झाल्यावर मिक्सरमधून काढून घेते. हा व्हिडिओ त्यांनीच बनवला आहे, त्यामुळं थोडासा मोठा होतो. म्हणजे माझ्या सासूंनी बनवला आहे हा व्हिडिओ. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. आता हे सर्व मिक्सरमधून वाटून घेतले आणि जास्त बारीक नाही वाटले बघा, रवाळ वाटली. माझ्या सासूबाईची हातची रसमपोळी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये किंवा व्हिडिओमध्ये. रसमपोळी रेडी. तर बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय.